हाय नमस्कार. आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या 3 प्रकारच्या डाळी बघणार आहोत. डाळी अशा डाळ आपण भरपूर प्रकाराने बनवू शकतो, पण आज मी तुम्हाला 3 प्रकारची दाखवते. तुम्हाला हवंय तर तुम्ही कमेंट करा, मी आणखीन दाखवेन. आता ही वाटणाची डाळ आहे बघा. खोबरं घेतलंय, मिरची घेतले, कोथिंबीर घेतले आणि लसूण घेतलं आणि जिरं घेतले. आमच्याकडे कोकणात वाटणाची डाळ अजूनही प्रत्येक प्रोग्राममध्ये वाटणाची डाळ होते. मिरची तुम्ही तुम्हाला आवडीप्रमाणे घ्या. मिरची कसं आमचा छोटा नातू डाळ लागते त्याला, त्यामुळे मी मिरची कमी घेतली. आणि हे फोडणीला कांदा आहे, टोमॅटो आहे आणि कढीपत्ता आहे. आता डाळ आपण छान उकडून घेतली. तुरीची डाळ आहे, ते छान उकडून घेतली. तुम्ही मिक्स तुरीची मुगाची घेतली तरी छान आहे. आता तेल घातलं, राई घातलं, जिरं घातलं, हिंग घातलं, कांदा घातला, कढीपत्ता घातला. हे सगळं आपण फोडणीला घातलं. थोडासा कांदा परतला, अगदी काही लालबिल करायचा नाही आहे. हळद घालायची, मिरची आपण घातलेली आहे, कोथिंबीर आपण बारीक करणार आहोत तरी वरून घालायची आहे आपल्याला. कोथिंबीर नाही घातली तर वरून चालेल, वाटणाला घ्यायची. टोमॅटो टाकलं, छान परतवलं. छान टोमॅटो नरम झाला की आपण वाटण केलेलं मीठ घातलं. अगदी 4 जणांसाठी छान भरपूर डाळ आहे. हे बघा, हे वाटण केलेलं. खोबरं किती घेतलेलं बघितलं तुम्ही. थोडंसं घ्यायचं, लसूण घ्यायची आणि छान असं थोडा तेलावरती परतवायचा आपला तो मसाला काहीच नाही. जे आपण कापून मिरची घालतो, कोथिंबीर घालतो तेच आहे. त्यात खोबरं फक्त वाढले. पण वाटणाची डाळ आमच्याकडे प्रोग्राममध्ये वाटणाची डाळ करतात आणि खूप अप्रतिम लागते. अगदी वाटणाच्या डाळीबरोबर एक लोणच्याचं पूड घ्या आणि छान जेवा, मस्त वाटतं. ही डाळ करून बघा, खूप छान चव येते. तुम्ही म्हणाल एक खोबरं वाढून काय होणार आहे, पण बघा, जे कापून टाकायचं आहे ते नुसतं वाटून टाकले, त्यांनी केवढा फरक पडला आहे तो बघा तुम्ही. अशी छान वाटणाची डाळ होती. आता आपली वाटलेली डाळ छान त्या मसाल्यामध्ये परतवायची. छान परतवून झालं की पाणी घालायचं. आपली डाळ तयार. असा एक प्रकार आपल्या डाळीचा झाला. आता छान उकळू द्या. ही डाळ तुम्ही पातळच करा. वाटणाची आहे त्यामुळे छान पातळ करा, तिला चांगली टेस्ट असते. तुम्हाला हवी घट्ट तर घट्टही छान आहे, काही हरकत नाही आहे. आता आपली ही एक डाळ झाली. छान डाळीत अजून आपल्याला पाणी घालावं लागणार आहे. मी एवढे घट्ट नाही करणार आहे, कारण आमच्याकडे रोज डाळ बनते. आमचा छोटा नातू आहे त्यामुळे आम्ही थोडी पातळच डाळ वापरतो. तुम्ही थोडी घट्ट ठेवली तर तुम्हाला छान टेस्ट येईल, काही हरकत नाही. घट्ट पातळ काही हरकत नाही. आपण जेव्हा दाल फ्राय बनवतो ना, तेव्हा थोडी ती घट्ट हवी, छान भाजीसारखी. हे बघा, आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे. मस्त करून बघा एकदा. ही आमची कोकणाकडची डाळ आहे. अगदी आम्ही सगळ्या कार्यक्रमांना ही अशी डाळ बनवतो. आता ही एक डाळ झाली. आता कधी आपल्याला वाटलं की चला काहीच भाजी वगैरे करायची नाही, मग आपण ना साधी तिखट आमटी करायची, लाल मसाल्याची अशी. आता आपण ती आमटी बघूया. साधे म्हणजे आता काहीच नाही. आमच्याकडे अगदी काही घाई झाली, काही झालं, घाईतून आलो, कुठून आलं की काय तर आमटी भात. काही कुठल्या प्रोग्रामला काय असं कोणी पाहुणे आले, पटकन आमटी भात. गावा साईडला तुम्ही कोकणात बघाल तर. आता ह्या आमटीमध्ये बटाटा घालायचा आहे. आमटीतला बटाटा पण खूप छान लागतो. खूप जणांना आमटीतला बटाटा आवडतो. आता डाळ आणि एक बटाटा उकडून घेतला, तुरीची डाळ. पुन्हा सांगते. आणि
आता ह्याला थोडंसं 1 चमचा तेल वाढवा, यात काय तूप वगैरे घालायचं नाही. राई घातली, छान राई तडतडू द्या, मग जिरं घाला. याची फोडणी अशी खमंग करा. आमटीची फोडणी विशेष असते. लसूण कापून घेतला, कढीपत्ता, लसूण घालायचा आठवणीने कापून, छान कापून, नाही तर लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, 4-5 मस्त टेचायच्या आणि टाकून द्यायच्या फोडणीला. मस्त आपली आमटी. कांदा घातला, आता आपली ही आमटीची फोडणी झाली. आता ह्या आमटीच्या फोडणीमध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे. छान तिखट घाला मस्तपैकी. हे आपल्याला तिखट घालायचं आहे. छान तिखट घाला मस्तपैकी. आणि हा टाकला मी सांबार मसाला, 2 चमचे सांबार मसाला घाला, आणखीन टेस्ट येईल. छोटे 2 चमचे, आपले टेबल स्पून म्हणतात ना तसं. टोमॅटो घातला, टोमॅटो घातला की आपण मीठ घालायचं. आपला टोमॅटो पण नरम होतो आणि सगळं छान मिळून येतं. आता आपण ह्याच्यामध्ये डाळ घालायची. डाळ घालून थोडीशी परतवली. हा थोडासा गूळ घातला. आता ही आमटी आहे, थोडंसं गूळ आणि कोकम किंवा गूळ आणि चिंच, कोकम नसेल तर चिंच घाला. आणि गावाला तर काय आमच्या आंब्याची उसरी म्हणतात, ती घालतो आम्ही. 2-4 तुकडे घातले की वाव, मस्त आमटी. कोकमही आमच्याकडे, कोकम पण आहेत कोकणाकडे, त्यामुळे आम्ही कोकम जास्त घालतो. आता ही डाळ शिजलेली घालायची. आता ह्याच्यात विशेष एकच सांगते की डाळ थोडी हलकी शिजवायची. आमच्याकडे आमटीची डाळ आहे ना, आता मुंबईला तर आम्ही कधी कधी गॅसवर अशी आमटी करायची असेल त्यावर वेळेला गॅसवरती डाळ शिजवतो, धुवून आपलं गॅसवर ठेवायची. आणि गावाला असेल तर आम्ही चुलीवर शिजवतो, कुकरला लावत नाही. तिचं असं मेण बनवत नाही, ती हलकी हलकी शिजलेली हवी, मग आमटीमध्ये त्या डाळीची खूप मजा येते. ही आमच्या गावाकडची डाळ आहे, आमटी बोलतात ह्याला. मस्त अगदी. तुम्हाला जर आंबट गोड आवडत असेल तर तुम्ही छान कोकम वाढवा किंवा चिंच वाढवा आणि मस्त त्याच्यात एक गुळाचा खडा टाका, खूप छान आमटी होते. पण ह्या पद्धतीने केली तरी खूप छान आहे. बघा, बटाटा घातला आपण कापून, पाणी घातलं. ही आमटी अगदी घट्ट बिट्ट अशी काही जास्त नको, घट्ट पातळ अशी करायची की आपली आमटीही झाली. बघा, 2 प्रकारच्या डाळी झाल्या आपल्या. हे बघा, कोकम घातलं मस्तपैकी. बघा, हा पहिल्यातल्या लोकांच्यात आणि आमच्यात खूप फरक झाला. म्हणजे माझं एज आता 58 वगैरे आहे. त्यानंतर आमच्या पुढच्या पिढीच्यात अजून फरक आहे. कारण हे जे काय प्रकार होते ओरिजिनल चुलीवरचे शिजणारे, हे कुकरचं शिट्टी झाली, शिजतं म्हणजे शिजून जातं. ही आपली आमटी छान झालेली आहे. आता आपण तिसरा प्रकार, ओरिजिनल असं या पिढीला तर नाहीच काही मिळालं, पण हे पहिल्यातले काही प्रकार आहेत ना, करून बघाल ना तर खूप छान होतात. आणि ही तिसरी डाळ आपली नॉर्मल डाळ घेतली, त्याच्यात हिंग घातलं आणि ही उकडायला ठेवली. 2-3 शिट्ट्या काढायच्या कुकरच्या. तुमच्या कुकरच्या शिट्टीवर अवलंबून आहे, ते तुम्हाला अनुभवाचं असेल तसं करा. हा छान खूपसा असा लसूण कापून घेतलेला आहे, बराचसा घेतला आहे. कढीपत्ता घेतला आहे, मिरची आहे. मिरची छान तुम्ही 2-3 घ्या, जरा असं तिखट असल्याशिवाय काही त्याला चव नाही. कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर आहे आणि टोमॅटो आहे. आता ह्याच्यात कसं थोडं तेल घ्यायचं आणि थोडं तूप घ्यायचं. ह्या डाळीला थोडंसं तूप घ्याच तुम्ही, जबरदस्त टेस्ट येते. आणि मग राई घाला, जिरं घाला. बघा, हा सगळ्या गोष्टी कॉमन आहेत.
आता आपण छान एवढा लसूण कापलेला ना, तो, मिरची, कढीपत्ता घातला आपण सगळं. कांदा घातला. आता थोडं परतवून घेऊया आपण आणि टोमॅटो घालूया. हळद घालूया. हा आहे सांबार मसाला. ह्या डाळीत सुद्धा थोडासा सांबार मसाला घालून बघा. आणि ही साखर आहे. साखर ऑप्शनला आहे, पण एवढी नाही जेवढी घातली मी आता तेवढी, पण त्याच्यापेक्षा थोडीशी कमी पण घालून बघा. फोडणीमध्येच आणि घाला. आपली डाळ शिजलेली आहे, मस्तपैकी फोडणी द्या. बघा किती वेळ लागला. साध्या सोप्या डाळी फटाफट झाल्या. चेंजला बरं आहे ना, 30 डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर असं वेगवेगळ्या प्रकारे डाळ बनवायची. आता मस्त सगळं छान मिक्स झालंय. थोडंसं पाणी घाला की आपली डाळ तयार. अशी 3 प्रकारची डाळ मी तुम्हाला दाखवली. किती सोप्या आहेत बघा, वेगळी चव. आणि बघायला गेलं तर साहित्य तेच आहे. यात तुम्ही मिक्स करायला मुगाची घेऊ शकता सगळ्या डाळींमध्ये. हां, मुगाची घ्या, आपल्या मसुरीची पण घेतली तरी चालेल मिक्स. तुम्हाला आणखीन 2-3 प्रकारच्या डाळी आहेत हव्या तर दाखवेन, कमेंट करा. कोथिंबीर घातली छान. आपली ही डाळ मस्त उकळायला लागलेली आहे. डाळीच्या आपल्या डाळ स्पेशल. कशी वाटल्या व्हिडिओ कशी वाटली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बेलचं बटन दाबा. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत. अशा आपल्या सगळ्या डाळी छान बनल्या मस्त. खूप टेस्ट छान आहे, करून बघा. वेगवेगळे प्रकार आहेत. श्रावण येतोय आपल्याकडे आणि मग श्रावणासाठी आपल्याला ह्या सगळ्या डाळी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे ह्याची आपल्याला गरज आहे. मागचे व्हिडिओ बघा तुम्ही. फरसबीपासून दुधीपर्यंत मी सगळ्या भाज्या दाखवलेल्या आहेत आणि अगदी वेगवेगळ्या प्रकाराच्या. करून बघा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.